आज आपल्याला असं बघायचं की आई-वडिलांनी असं काय करावं ज्यामुळं मुलांना मोबाईलची सवय लागणार नाही. प्रश्न एकदा परत आहे का? आई-वडिलांनी असं काय करावं ज्यामुळे मुलांना मोबाईलची सवय लागणार नाही? आता प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण स्टार्ट करू. आजची व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ही तुम्ही ऐकलीत ना व्यवस्थित, तुमचे बरेचसे त्या मोबाईलविषयी जे प्रश्न आहेत लहान मुलांचे ऐकत नाहीत सगळे सॉल्व्ह होतील. आणि ह्या व्हिडिओत तुम्हाला हे पण कळेल की चुकी कुठं नक्की होते आणि आपल्याला काय सोल्युशन करावं लागतील. तर पहिला 5 वर्ष मुलगा जन्माला आल्याच्या दिवसापासून पहिले 5 वर्ष मुलाला अजिबात फोन देऊ नये. पहिले 5 वर्ष. तुम्ही कुठेही जगात कुठल्याही पुस्तकात वाचा, रिसर्च करा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या, तुम्हाला हेच सांगतील. पहिले 5 वर्ष मुलाला अजिबात फोन देऊ नका. पहिल्या जन्मल्यापासून पहिले 5 वर्ष मुलाची जी नॅचरल वाढ होत असते, नैसर्गिक आणि नॅचरल जी वाढ होत असते, त्याच्यामध्ये त्याचे स्नायू, डोळे, मेंदू, शरीराचे सगळे पार्ट हे कमकुवत असतात. म्हणजे एवढे ते असे मजबूत नसतात. आणि त्याच्यात तुम्ही त्यांना फोन देतात यूज करायला, वापरायला जर त्यांना फोन देताय, तर त्यांच्या डोळ्यांवर, मेंदूवर, संपूर्ण बॉडीवर, शरीरावर, झोपेवर ह्या सगळ्यावर परिणाम होतो. आणि एकदा लहानपणी जे वाढणारे वायू त्यांचे जे अवयव असतात, लहानपणी जर त्यांची वाढ व्यवस्थित झाली नाही तर त्याचे प्रॉब्लेम त्यांना आयुष्यभर फेस करावे लागतात. त्यामुळं थोडंसं कानात तेल घालून लक्ष द्या की मुलांना 5 वर्षापर्यंत अजिबात फोन दिलंच नाही पाहिजे. किती रडू दे. आता मागं मी पण बोललो, मुलगा जर खाताना रडत असेल तर त्याच्यावर काय करावं ज्यामुळे तो रडणार नाही, त्याला फोन द्यावा का नाही? किंवा समजा शेजारची मुलं फोन वापरतात आणि हा तिथे खेळायला जातोय आणि तो बघून आमच्याकडे मोबाईलमध्ये, मग तेव्हा फोन द्यावा का नाही? मी अशा मागच्या बऱ्याचशा व्हिडिओ बघितल्यात, त्यातून मी चेक केला तरी तुम्हाला कळेल ते. आता काही काही जण म्हणतील आम्हाला द्यावाच लागतो फोन. आता मी सांगायचं काम करतोय की 5 वर्षापर्यंत देऊ नये, कारण त्याच्यामागे खूप मोठं कारण आहे. त्याचा परिणाम भयानक होतो मुलांवर. आणि हे माणसाला जेव्हा कळतं, जेव्हा वयाचे 30-35 वर्ष तो मुलांसोबत राहतो, तेव्हा आपोआप त्याला कळतं. आत्ता काही काही जण म्हणतील नको, काय एवढा काय फरक नाही पडत, काहीच फरक नाही पडत, हे आत्ता भरपूर जण म्हणतील. पण जेव्हा ते जसं जसं मुलं वाढतात आणि मुलांसोबत जेव्हा ते 30-35 वर्ष घालवतात ना, तेव्हा त्यांचे डोळे आपोआप उघडतात की मुलांना अगोदरच फोन नको द्यायला पाहिजे होता. संस्कार, आता काय काय जण आई वडील म्हणतात बघा, मुलांची मी मोठी झाली तरी चांगली वाढते, चांगले संस्कार करते, तरी मुलं चांगली घडत नाहीत. संस्कार लहान वयात करायला पाहिजे होतं. लहान वयात जर संस्कार व्यवस्थित झाले असतील, काही गोष्टींचा त्यांच्यावर ताबा ठेवला असेल तर चांगले होतात. लहान वयातच जन्मला तोपर्यंत लगेच दिला त्याच्याकडे फोन आणि इकडे खातोय, इकडे बघतोय, रडला की लगेच फोन दिला. कशी होणार म्हणजे कशी बदल होतील मुलांच्यात, आणि कशी मुलं ह्या भारताच्या सक्सेसमध्ये कशी योगदान देणार, कसं आई वडिलांचं नाव रोशन करतील? काय मुलांच्यात बदल आहेत ते हे लहानपणातच होतात. जन्मल्यापासून काही 10-15 वर्षापर्यंत लहान वयातच मुलं चांगली घडत असतात, मग पुढचं आयुष्य आपोआप होतं. तर पहिला मुद्दा असा आहे की 5 वर्षापर्यंत मुलाला देऊ नका फोन. आणि समजा जर मुलाला देत असाल तर त्यांना इमर्जन्सीला फोन, किंवा फोन आलेला कसा उचलायचा, इमर्जन्सी कधी पण येते, फोन येतात तो कसा उचलतात किंवा कसा लावतात, ह्या बेसिक गोष्टी माहिती असल्या तरी चालतं. पण 2-2, 3-3 तास जर ते पलटापलटी चालू आहे फोनवर,
तर त्याचा ते परिणाम वाईटच होणार फ्युचरमध्ये. आणि आजकालची हा गैरसमज आहे, मोबाईल वाढल्यानं मुलं खूप हुशार होतात, चालाक होतात, पण जो शरीरावर परिणाम होतो ना, हे तुम्हाला काय 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 गोष्टींना माणसाला पटकन नाही कळत. त्याला 20-30 वर्षाचा जबरदस्त अनुभव लागतो, त्यामुळे त्यानंतर कळतं. तर 5 वर्षापर्यंत मुलांना फोन अजिबात देऊ नका. आता दुसरं म्हणजे तुम्ही जो घरातला वातावरण आहे, पहिला वातावरण मोठ्या माणसाने पहिला मोठ्यांचा वातावरण बदललं पाहिजे, आईवडिलांनी. कारण मोठ्यांचं वातावरण जर व्यवस्थित असेल तर ती मुलं आपोआप घडतील. घरातच मोठी माणसं मोबाईल घेऊन येतात, घरातच मोबाईलमध्ये टी व्ही 2-2, 3-3 तास टी व्ही बघतात. मुलांना कधी वेळ मिळेल की काही आयुष्यात वेगळं बघायचं किंवा आईवडिलांसोबत वेळ काढायचा, हे गोष्टी त्यांना कळणारच नाहीत कधीच. त्यामुळं तुम्ही आधी घरातलं वातावरण व्यवस्थित पाहिजे. मोठ्या माणसांचा मोबाईलवर कंट्रोल पाहिजे आधी, लिमिटेड. म्हणजे वयाच्या 5 वर्षापर्यंत जोपर्यंत मुलं मोठी होत नाहीत तोपर्यंत त्यांनी त्याच्यावर कंट्रोल पाहिजे. जेव्हा मुलं झोपलेले असतात तेव्हा काम करून घ्यावं. आता तुम्हाला वाटतं ना, मग मला मोबाईल बघायचा असतो, टी व्ही बघायचा असतो, मग जेव्हा मुलं झोपलेले असतात तेव्हा कमी आवाजमध्ये तुम्ही वयाच्या 5 वर्षापर्यंत तुम्ही हे स्वतः करू शकता की जेव्हा झोपलेले असतात तेव्हा तुम्ही गपचीप सगळी तुमची कामं करून घ्या मोबाईलवरची. त्यांना ना तुम्ही वेळ द्या. माणसं आजकाल लहान मुलांना जसा पाहिजे तसा वेळ देत नाहीत. काय काय जणांना मी तर अशी बघितले, मुलाला अशी सांभाळतात जसं काय बोज आहे, म्हणजे कंटाळा आल्यासारख्या. तुम्हाला नीट व्यवस्थित सांगतो की वयाच्या 10-15 वर्षापर्यंतच त्यांना व्यवस्थित तुम्ही जर घडवलीत, काही गोष्टींचं तुम्हाला माहीत नसेल तर थोडासा अभ्यास करून इकडं तिकडं रिसर्च करून मुलांची वाढवणूक कशी व्यवस्थित करावी हे तुम्ही जर तेवढं जरी केला, 10-15 वर्ष वेळ दिला, पाहिजे तर थोडीशी जी खटाटोप पैसे कमावण्याची चालली ती थोडीशी थांबवली तरी चालेल. नंतर मुलगा जर चांगला घडला, तुम्हाला त्याचा आनंद खूप पैशाच्या बाहेर मिळेल आणि तेच पैसे नंतर तो कमवून पण सुद्धा देईल तुम्हाला, जर चांगला मुलगा घडला तर त्याला तुम्ही ना थोडासा वेळ द्या. त्याला जर तुम्ही थोडासा वेळ दिलात तर बऱ्याचशा गोष्टी आणि बरेचसे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह होतील. नाही म्हटलंच पाहिजे. परत एकदा सांगतो, नाही मुलांना म्हटलंच पाहिजे. हां, आजारी असलं तर जर ते हट्ट करत असेल, त्यांना काय खायला वगैरे पाहिजे असेल तर हो, पण तुम्ही त्याला नाही म्हणायची सुद्धा सवय लावली पाहिजे. आणि जर तो रडत असेल, खाताना रडत असेल आणि तो फोन मागत असेल तर त्याला अजिबात देऊच नाही. 5 मिनटं मुलगा रडत असेल तर काही फरक होत नाही, तो नंतर ॲटोमॅटिकली गप्प राहतो. आणि गप्प नसेल राहत तर त्याला काहीतरी खाऊ देऊन किंवा कुठेतरी फिरायला, कुठेतरी खेळायला नेऊन गप्प करू शकता. कारण पहिल्या जमान्यातल्या लोकांनी पण मुलांना चांगली सांभाळली, विदाऊट फोनची सांभाळली. मी असं नाही म्हणत की नंतर आयुष्यभर देऊच नका त्यांना फोन. काही वर्षापर्यंतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल आणि नंतर अशी परिस्थिती येईल की ती इतके समजदार होतील, स्वतःच नंतर कुठेतरी काम करून फोन ते घेऊ शकतात. आणि जेव्हा मुलं स्वतः फोन घेतात, काही नोकरी वगैरे हे सगळं करून, तेव्हा ते एक वेगळ्याच बदलाच्या दिशेने जातात. एकदा क्विकमध्ये तुम्हाला सांगतो, 5 वर्षापर्यंत त्यांना अजिबात फोन देऊ नका. दुसरा, तुम्ही त्याच्यासोबत थोडासा वेळ द्या, तुमचा वेळ त्यासाठी द्या. हे काही ठराविक कालावधीपर्यंत तुम्हालाच करावं लागतील, नंतर ते ॲटोमॅटिकली बरोबर सुधारतात. तर पहिला तुम्ही त्यांना वेळ द्या. आणि जर खात असेल, तुम्हाला फोन मागत असेल, जर रडत असेल तर त्याला देऊ नका अजिबात फोन. तर अशाच ह्या गोष्टी मला जे काही शेअर करायच्या होत्या त्या शेअर केल्या तुमच्यासोबत. काही क्वेरीज असेल कॉमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.